नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरीचा गणित विषय अभ्यासणार आहोत. बघा, आपण आपल्या घरातील आजी आजोबांकडून ऐकले असेल की त्यांच्या बालपणी खेळण्यासाठी बाजारातून जास्त खेळणी आणली जात नव्हती. तेव्हा निसर्गातील वस्तूंच्या मदतीने वेगवेगळे खेळ खेळले जात होते. त्यापैकीच जिबल्या हा खेळ आहे. तुम्ही हा खेळ कधी खेळला आहात का? नसाल खेळलात तर आज आपण हा एक पारंपरिक खेळ खेळणार आहोत, तोही अंकांच्या माध्यमातून. या खेळाचे नाव आहे लक्षफेक. आता आपण हा खेळ कसा खेळायचा ते पाहणार आहोत. या खेळाच्या माध्यमातून आपण इयत्ता दुसरीची संख्या ज्ञानावर आधारित 9वी अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत. म्हणजेच 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून दिलेल्या संख्ये एवढ्या वस्तू मोजून काढून दाखवतो. आता आपण हा खेळ कसा खेळायचा हे पाहू. इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला जमिनीवर खडूच्या मदतीने 1 दशक असा चौकोन आखून घ्यायचा आहे. यानंतर एककाचे असे 10 चौकोन एका पाठोपाठ एक असे आपल्याला आखून घ्यायचे आहेत. यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे एक रिंग घेऊन ती आपण या खेळासाठी वापरणार आहोत. आता एका विद्यार्थ्याला आपण पुढे बोलावून त्याच्याकडे ही रिंग देऊया आणि यानंतर विद्यार्थ्याला 1 दशकच्या चौकोनाच्या पुढे उभे राहायला सांगूया. तिथे उभे राहिल्यानंतर विद्यार्थी त्याच्या हातातील रिंग समोर असलेल्या एककाच्या चौकोनावर फेकेल. ही रिंग फेकल्यानंतर ती बरोबर या एककाच्या घरामध्ये पडायला हवी. जर विद्यार्थ्याच्याकडून ती रिंग चौकोनाच्या बाहेर गेली तर त्याला पुन्हा एकदा रिंग फेकण्याची संधी द्या. यानंतर जर विद्यार्थ्याची रिंग 1 एकक या घरावर पडली तर विद्यार्थी 1 दशक 1 एकक ही संख्या पाहिल आणि 11 असा उच्चार करेल आणि यानंतर दिलेल्या बरणीतील 11 बाहुल्या तो विद्यार्थी मोजून शिक्षकांना काढून दाखवेल. अशा पद्धतीने ही कृती आपण वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा करून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे ज्या गणित पेटीमध्ये जोडो ब्लॉक्स, बाहुल्या, रंगीत मणी दिलेल्या आहेत त्याचाही आपण या खेळासाठी उपयोग करून घेऊ शकतो. अजून वेगळ्या पद्धतीने जर आपण ही कृती करायची म्हटली तर विद्यार्थ्याने जर ही रिंग कोणत्याही एककाच्या घरावर टाकली तर 1 दशक आणि उदाहरणार्थ 5 एकक अशी 15 अंक होईल. तर आपण विद्यार्थ्याला कृतीच्या माध्यमातून 15 उड्या मारून घेणे, 15 क्लॅप करणे अशा पद्धतीची कृती घेऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना या संख्या दिलेल्या वस्तूंच्या समूहातून काढून दाखवणे, त्यावर कृती करणे हे सहज शक्य होईल आणि तो ही कृती अतिशय आनंदाने करेल. या कृतीमुळे काय होईल तर विद्यार्थ्यांना 1 ते 20 या संख्यांचे ज्ञान अतिशय उत्तम पद्धतीने होईल. त्याचबरोबर विद्यार्थी वस्तू वेगाने मोजतील. तसेच खेळाच्या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालेले ज्ञान हे त्यांच्या चिरकाल स्मरणात राहील. अशा पद्धतीने आपण लक्षफेक या खेळाच्या माध्यमातून 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून दिलेल्या वस्तू मोजून काढून दाखवणे ही कृती घेऊ शकतो. तर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमातून आपण पुढील अध्ययन स्तर पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.